काल जो आहे या ठिकाणी लोटांगण आंदोलन सुरू केला होता आणि त्याच्यानंतर जे विधान भवनावर जाण्याकरिता निघाले असतानाच पोलिसांमध्ये आणि जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता आणि आज देखील हे आंदोलनासाठी आता यशवंत स्टेडियम या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत। आपल्यासोबत या आंदोलनाचे जे नेतृत्व करतात तसे बालाजी पाटील चाकुलकर आहेत। सर, काल सगळं हे प्रकार घडल्यानंतर आज काय भूमिका असणार आहे तुमची? आम्ही सरकारला लोटांगण घालून प्रार्थना करण्यासाठी इथं आलेला असताना संविधानानं दिलेला आमचा न्याय्य हक्क लाथाडण्याचा प्रकार या राज्य सरकारच्या पोलीस विभागानं केलेला आहे आणि आम्हाला काल त्यांनी परवानगी दिलेली नाही। परवा दिवशी आम्ही त्यांना रीतसर परवानगी मागितलेली आहे, आमचं त्याचे रिशिव्ह आहे, पण या राज्य सरकारनं आम्ही शांततेत मोर्चा काढण्यासाठी तयार असताना आम्हाला बाहेर निघू न देता आणि विनाकारण मी स्वतः शांततेचं आवाहन करत होतो। प्रशिक्षणार्थी तर भडकलेले आहेत, हे 100% भडकलेले आहेत आणि ह्यांचा आक्रोश आता ह्यांच्या पोटाची आग यांना आक्रोशात रूपांतर करते। पण आम्ही नेतृत्व म्हणून यांना शांतच करत होतो, पण पोलिसांनी विनाकारण आमच्यावर लाठीचार्ज केला, आमच्या महिला भगिनीवर लाठीचार्ज केला, आमचे कपडे फाडले। आमच्या एक निखिल म्हात्रे नावाचा ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, त्याला वरून खाली फेकलं, तो आज गंभीर जखमी आहे, त्यांना उपचारसुद्धा केला नाही आणि आम्हाला जनावरासारखं कोंडवाड्यामध्ये कोंडलं आणि त्या खुल्या कारागृहामध्ये नेऊन टाकलं। पण जेव्हा राज्यामध्ये या प्रकरणाचे गंभीर पडसाद उमटले आणि विधानसभागृहामध्ये सुद्धा विरोधी पक्षाने याच्यावर आवाज उठवला, तेव्हा यांना हिम्मत झाली नाही आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची। आम्ही गुन्ह्याला भिणार नाही, फक्त आमची इच्छा आहे हे शैक्षणिक क्षेत्रातले विद्यार्थी आहेत, यांचं करिअर खराब होऊ नये म्हणून आम्ही यांच्या करिअरसाठी थोडंसं संयम बाळगतोय। आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही राज्य सरकारला सांगू इच्छितो की हे दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही आणि आज आम्हाला कायमस्वरूपी रोजगाराचा जी.आर. आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ ही झाली पाहिजे, यासाठी आमचं हे आंदोलन अधिक तीव्र करणार। बाबा देखील आले बाबा, काय नेमक्या या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यात आणि का बरं काल ते सगळे असे आक्रमक? या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर आतापर्यंत आम्ही 20हून अधिक आंदोलन केलेत। मुंबई आझाद मैदानावरती केले, ह्या ठिकाणी आज नागपूरमध्ये होतंय, सांगलीमध्ये कृष्णा घाटावरती झालं, नाशिकमध्ये गोदावरी घाटावरती झालं, ज्या ठिकाणी लाखो संत येतात। अशा वेगवेगळे आंदोलन करत असताना ह्या मुलांची चूक काय की तब्बल 6 महिन्याचा पहिला कार्यकाळ मिळाला, 6 महिन्यानंतर पुन्हा 5 महिने कार्यकाळ वाढून मिळाला, 5 महिन्यानंतर ह्या मुलांना जी.आर. जो प्राप्त झाला आहे तो जो प्राप्त झाला आहे तो त्याच्यामध्ये जर बघितलं तर ते महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला त्या कागदाचा उपयोग होत नाही। ज्या मुलांचं ज्या ठिकाणी नोकरी करतात, सरकारचा एक असा प्रयत्न आहे की जे मुलं वयात आलेले आहेत, जे मुलं कामाला लागणार आहेत, आता उद्याला ते कामाला भरतीला उतरणार आहेत, तर त्या मुलांची संख्या जर कशी कमी करत असेल तर अशा योजना आणून त्या मुलांचं वय एज बार करायचं आणि त्यांना कामातून बाद करायचं, हे सरकारचं धोरण होतं। आता माझ्या कमीत कमी महाराष्ट्रातल्या 1,34,000 विद्यार्थ्यांचं वय एज बार करण्याचं काम सरकारने ही योजना आणून केलेलं आहे। अशा योजना आणायच्या, एकीकडे आम्हाला सांगायचं की पैसे नाही आहेत, एकीकडे आम्हाला सांगायचं पैसे निधी उपलब्ध होत नाही, आणि एकीकडे काल 2 दिवसापूर्वी जी.आर. काढला 5,000 कोटी तरतूद करून पुन्हा मुलं रोजगारासाठी उपलब्ध करणार आहे। त्या मुलाला तुम्ही काम देत नाही आहे, त्या मुलं 6,000, 8,000 आणि 10,000। अहो महाराज, आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये हे पोरं रस्त्यावरती उतरत असताना सांगलीमध्ये असेल, बाकीच्या गोष्टी असतील, आम्ही आमच्या श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून असेल किंवा बालाजी पाटील चाकूरकर साहेबांच्या माध्यमातून असेल, 1 रुपये मुलांना न खर्च होता स्वतः खर्च करून हे आम्ही आंदोलन करतोय। यांना वाटत असेल बाकी लोकांना की बाकी हे कोणतं राजकीय असतील किंवा काय, हे सगळं स्वतः आम्ही खर्च करतो, वैयक्तिक खर्च करतोय, बरोबर का नाही? काल सगळं हे प्रकरण झाल्यानंतर आज पुन्हा तुम्ही सगळे नाही, आम्हाला लोटांगण आंदोलन करायचंच आहे आणि ते करणारच आहे। आम्हाला ते करू द्यायला पाहिजे। सरकारला आम्हाला शांत आणि संयमी पद्धतीने, जर ह्या सर्वांना जर करू देत नसतील तर आम्ही स्वतः एकटं दोघं आम्ही करतो, आम्हाला करण्याला परवानगी द्यावी। आम्ही शांत आणि संयमी पद्धतीने लोटांगण आंदोलन करणार नाही तर अन्नत्याग करून या ठिकाणी उपासना बसणार। जिवंत राहून मारण्याचा सरकारचा विचार दिसतोय। या मुलांच्यावरती खेळायची गरजच काय पडली आहे अशा पद्धतीने, पोलीस डिपार्टमेंट दंडविषय असेल किंवा बाकीची गोष्टी असतील, अशा पद्धतीने न करता शांत आणि संयमी पद्धतीनं या मुलावरती गुन्हा कुठलाही होऊ नये किंवा कुठल्याही पद्धतीचं त्यांच्यावरती तक्रार होणे ही माफक अपेक्षा आमच्या मनामध्ये आहे। आणि शांत संयमी पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आमच्या ह्या आतमध्ये कोंडवाल्यामध्ये काय, आम्ही तुमच्या घरला आलोय, आम्ही तुमच्या घरी आलोय, गेट बंद केलं की संपला विषय। आम्ही आतमध्ये किती उड्या मारणार आहे? आझाद मैदानावर गेलं तीच परिस्थिती, इथं आलं तीच परिस्थिती, तुम्ही बाहेरच नाही सोडलं। नाचू दे ना, आम्हाला काय नाचायचं ते, आमची व्यथा कळू दे ना त्यांच्यापर्यंत। बरं, नागपूर अधिवेशन हे व्यथा मांडण्यासाठी आहे, व्यथा ऐकण्यासाठी का आतमध्ये घालून तुम्हाला मारण्यासाठी आहे? तुम्ही सांगू शकताय
बोलू शकताय, शांत आणि संयमी पद्धतीने हा लढा होऊ शकतोय. पोलीस डिपार्टमेंटचं आम्हाला 2-3 दिवस सहकार्य चांगलं झालेलं आहे, त्याचं स्वागतच आहे आमचं. पण जे कालची जी भूमिका या ठिकाणी जी घडली ती निंदनीय आहे. त्याचं श्री संत बागडे व मानवतरी संघटने जाहीर निषेध करतो, युवा कार्यपरिषदेच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो की अशा पद्धतीने होऊ नये. ह्या मुलांच्यावरती कुठला गुन्हा नाही झाला पाहिजे. मग तुम्ही नोकरी दिलीच कशाला? 11 महिन्यानंतर आम्ही पुढे काय करायचं? तो तुमच्याकडे कागद जो उपलब्ध आहे आम्ही विचारू नये का? विचारलं मग चूक झाली का आमची? आम्ही मागतोय हक्कासाठी मागतोय. आम्ही या ठिकाणी कीर्तन भजन सगळं सोडून माणसातला देव घडावा, राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांचा विचार घेऊन चालणारी माणसं आहोत आम्ही. आणि ह्या पद्धतीने जर असं होत असेल तर ते चुकीचं आहे आणि ते सण करू दिलं. माझी पोलीस डिपार्टमेंटला हात जोडून विनंती आहे की मला जर समजा ह्या मुलांना तुम्ही मोर्चाला नाही तर आम्हाला एकट्याला तरी आमची व्यथा सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी लोटांगण घालत त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी परवानगी हात जोडून विनंती आहे. 4 पोलीस द्या, शांत आणि संयमी पद्धतीने आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ. त्यांच्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वेगळं काय केलं तर आम्हाला सरकार बघेल. जर का बघितलं तर जो प्रकार घडलाय तो अत्यंत निंदनीय असून आज देखील आम्ही आमचा लढा